युद्ध करणं हे क्षत्रिय म्हणून तुझं धर्म आणि कर्तव्य कर्म आहे असं भगवान अर्जुनाला सांगतात. कर्मापेक्षा त्या कर्माला प्रेरक जी बुद्धी ती स्थिर करून समत्वतेनं कर्म करणं आवश्यक आहे असं आपल्याला सांगते ती भगवद्गीता. हरिओ 10वा श्लोक आहे. काय म्हणतात बघा. काममाश्रित्य दुष्पूरं दम्भमानमदान्विताः मोहाद् गृहीत्वा सद्ग्राहान् प्रवर्तन्ते शुचिव्रताः. कधीही तृप्त न होणाऱ्या कामाचा आश्रय घेऊन गर्व, खोटी प्रतिष्ठा आणि मदामध्ये डुंबत मोहित झालेले आसुरी लोक अनित्य गोष्टींमुळं आकर्षित होऊन सदैव अशुचिरभूत कर्म करण्यात व्रतस्थ झालेले असतात. दुष्पुरम कामम आश्रित्य, सर्व लोक कधीही पूर्ण न होणाऱ्या सुखोपभोगांच्या इच्छांचा आश्रय घेऊन दंभ मानमदान्विता, ढोंग, गर्व आणि आढ्यता याने युक्त असलेले, मोहात असद्ग्रहान गृहीत्वा, मोहाने दुष्ट विचारांचा आग्रह धरून अशुचिव्रता प्रवर्तन्ते, अपवित्र आणि काय करतात, भ्रष्ट आचरण करायला प्रवृत्त होतात. भगवंत सांगतायत कामम आश्रित्य. अशा भौतिकवाद्यांचा एकमेव आश्रय काय असतो? काम, इच्छा. त्यांना भगवंताचा आश्रय नसतो, लोकसेवेचा नसतो, देशसेवेचा नसतो, नाही तत्वाचा काय असतो. एकमेव आश्रय म्हणजे आपल्या इच्छा पूर्ण करणं. आणि तुम्ही हे जाणता की इच्छा कधी संपतच नाही. तो हे आलं की ते पाहिजे, ते आलं की ते पाहिजे, हे कायम चालूच राहणार आहे ना. बघा ना, पहिल्यांदा आपल्याला वाटायचं की आपल्याकडे दूरदर्शन टी व्ही हवा, साधा ब्लॅक अँड व्हाईट. नंतर मग कलर टी व्ही हवा, मग VCR हवा, DVD हवा, LCD हवा. हे कधी संपणारच नाही ना. कामानं इच्छा आहे तर अग्नीसारखे असतात. हो, जेवढं इंधन टाकावं तेवढं त्या वाढतात, तेवढं भडकतच जातात. आणि इंधन टाकणं थांबवलं तरच शांत होतात की नाही. तसंच कामनासुद्धा उपभोगून पूर्ण करून संपवता येत नाहीत. त्यांचा त्यागच करावा लागतो. जोपर्यंत कामना आहेत, इच्छा आहेत, तोपर्यंत माणूस कधीही शांत राहूच शकणार नाही. सतत वखवकलेलं राहणारे अगदी स्पष्ट आहे. आधुनिक भोगवादी तत्त्वज्ञान असं सांगतं की तुमच्या इच्छा वाढवा, तुमच्या गरजा वाढवा, अधिकाधिक मिळायला पाहिजे अशी इच्छा धरा आणि सतत कामात राहा, म्हणजे तुम्हाला सुख मिळेल. पण सुख म्हणजे काय असं विचारलं तर काय म्हणतात माहिती आहे? सुख म्हणजे पैसा. सुख म्हणजे सर्व प्रकारचे भोग घेण्याची क्षमता. सुख म्हणजे सत्ता इत्यादी उत्तर मिळतात. असं जर असेल तर पैसेवाले आणि सत्ताधारी लोक पूर्णपणे सुखी असले पाहिजेत. पण तसं दिसतं का हो? त्यांच्यातले अनेक लोक दुःखी दिसतात ना. कित्येकांना सतत भीती आहे, अनेकांना झोप लागण्यासाठी औषधं घ्यायला लागतात. ह्याचाच अर्थ असा आहे की कामनापूर्ती म्हणजे सुख हा सिद्धांत योग्य वाटत नाही. अशा कामनांच्या मागे दमछाक होईपर्यंत धावणाऱ्या लोकांविषयी ना भगवत सांगतात दंभ मान मदान्विता. दंभचा अर्थ आपण पाहिलाच आहे की दंभ म्हणजे खोटेपणा. जे नाही ते आणि जसं नाही ना तसं आहे असं लोकांना भासवण्याचा प्रयत्न करणं म्हणजे दंभ. आणि अनेक ठिकाणी हे पाहायला मिळतं की एकदा मी एका घरी गेलो होतो. तिथे अनेक इम्पोर्टेड वस्तू होत्या बरं का. चित्र होती, दिवाणखाना अगदी छानपैकी सजवलेला होता. मग त्या मालकीणबाईंनी मला अगदी वर्णन करून सांगितलं की आपण एक एक वस्तू सिंगापूरहून, लंडनहून, स्वित्झर्लंडहून कशी आणली वगैरे. त्याचं अगदी सविस्तर वर्णन केलं. पण नंतर मला असं समजलं की सर्व खोटं होतं. इथल्याच जुन्या बाजारातून त्यांनी या सगळ्या वस्तू आणल्या होत्या. पण लोकांना मोठेपणा सांगण्याची वृत्ती दुसरं काय आलं. आणि अशी माणसं मोठी मानी असतात बरं का. मानासाठी अगदी हपापलेले असतात. याची उदाहरण आपल्याला समाजात दिसतात ना. एखाद्या नेत्याचा वाढदिवस असतो बघा, प्रत्येक चौकात त्याचं छायाचित्र असलेला मोठा फ्लेक्स लावलेला असतो. त्याखाली अमक्या अमक्याकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा असं लिहिलेलं असतं. एकाने जर 20 फुटाचा फरक लावला की दुसऱ्या चौकात दुसऱ्या माणूस 40 फुटाचा फरक लावतो. म्हणजे त्या नेत्याचा मान आपण राखला जातो आणि स्वतःच्या नावाची प्रसिद्धी होते. एकदा का दंभ आणि मानापमान वगैरे आला ना की मग माणसाला गर्व झरतो. कशाचा गर्व बरं? पैशांचा गर्व, सत्तेचा माज, बुद्धिमत्तेचा गर्व, कधीकधी आपल्या दोषांचा सुद्धा गर्व की मी बुवा असाच आहे इत्यादी. ही गर्विष्ठ माणसं मग इतरांना तुच्छ लेखायला लागतात. ज्यांना पैशाचा गर्व आहे ना त्याला समाजात फक्त दोनच वर्ग दिसतात, एक श्रीमंत आणि एक गरीब. मग त्याच्या घरामध्ये श्रीमंतांना वेगळी वागणूक मिळते, गरिबांना वेगळी मिळते. सत्तेचा गर्व असेल तर सत्ताधाऱ्यांपुढे हांजी,
आणि इतरांत तुच्छतेची वागणूक दिसते. बुद्धीचा गर्व असेल तर सुशिक्षित आणि अशिक्षित असा भेद केला जातो. अनेकांना असं वाटतं की जो माणूस शिकलेला आहे तो शहाणा आणि न शिकलेला तेवढा अडाणी. असं नसतो मंडळी. शिक्षण आणि शहाणपणा या दोन गोष्टी अगदी वेगळ्या आहेत, हे खरं आहे. अहो, कधीकधी शिकलेली माणसंसुद्धा शहाणी नसतात आणि कधी न शिकलेली माणसंसुद्धा खूप शहाणी असतात हो. तसंच शहरी माणसांनासुद्धा शहरी असणं म्हणजे शहाणे असा गर्व असतो बरं का, अनेकांना असतो. आणि ते खेडेगावच्या लोकांना अडाणी मानतात. पण तसं नसतं. आज अनेक क्षेत्रात फार मोठ्या पदावर जी माणसं काम करतात ना, यातली अनेक माणसं अगदी छोट्या छोट्या खेडेगावातून सुद्धा आलेली आहेत ना. याबाबत एक गमतीदार गोष्ट सांगतो. एकदा काय झालं, एक शहरी माणूस खेडेगावात गेला. त्याची अशीच कल्पना होती की खेडेगाव काय अडाणी लोक राहतात. आता गाव छोटं होतं, त्या गावात एकच फक्त दुकान होतं बरं का. त्याच्यात सगळं होतं, किराणा, कापड, स्टेशनरी, सगळं काय. त्या शहरी माणसाने खिशातून एक नोट काढली आणि दुकानदाराने म्हणाला, मला याची सुट्टी देऊ शकता का हो. दुकानदाराने ती नोट पाहिली व ती 15 रुपयाची नोट होती हो, 15 रुपयाची. आता शहरी माणसाला काय वाटलं, खेडेगावातला अडाणी माणूस याला काय समजतं आहे. दुकानदाराने त्याला विचारलंसुद्धा, साहेब ही 15 रुपयाची नोट आहे, नवीन निघाली का हो. आता शहरी माणूस आपल्या ताठ्यात ना, तो काय म्हणाला, मग 15, 25 अशा अनेक नोटा नवीन निघाले, तुम्हाला माहितीच नाही, त्याला काय करणार मी, मला सुट्टी देता का सांगा. तो दुकानदार शहाणा होता हो. तो मला देतो ना, पण 1 रुपया कमिशन पडेल बरं का. हा म्हणला ठीक आहे, द्या ना, चालेल. तो दुकानदार आत गेला आणि त्याने 2 नोटा आणून ह्याच्या हातात ठेवल्या. तो म्हणलं, बघा 7-7 रुपयाच्या नोटा आहेत आणि 1 रुपया मी कमिशन घेतलं. हा भडकला हो. तो म्हणला, 7 रुपयाची नोट कधी असते का हो, कुठून आणली तुम्ही 7 रुपयाची नोट. तो म्हणलं, हे बघा तुम्ही जिथूनही 15 रुपयाची नोट आणलीत ना, तिथूनच मी 7 रुपयाची नोट पण आणलेली आहे. शांतपणे म्हणाला अगदी. म्हणजे बघा ना काय झालं. हे खरं आहे हो की ते लोक अडाणी ते शिकलेले नसतील पण शहाणे असतात ना. आपलं शास्त्र असं सांगतं मंडळी की स्वतःला शरीर मानल्यामुळे दंभ, मान, मद इत्यादी जाणीव आपल्याला होते बरं का. आपण सारे अजून तरी मी देह म्हणजे शरीर, मी म्हणजे शरीर आहे असंच मानतो की नाही. आणि तसंच आपला व्यवहारसुद्धा असतो ना. मग यातून सुटण्याचा आत्मज्ञान होणं हा एकच मार्ग आहे का हो. दुसरा काही शॉर्टकट नाही का. आहे ना मंडळी. परिपूर्णता फक्त आत्मज्ञान प्राप्त करण्यातच आहे यात शंकाच नाही, दुमत नाहीच आहे. पण मी देह हा भाव ठेवूनसुद्धा या दांभिकपणा, मान मद यातून जर मुक्त व्हायचं असेल ना, तर या जगातला प्रत्येकजण माझ्यापेक्षा मोठा आहे, शहाणा आहे, श्रेष्ठ आहे अशी भावना ठेवावी. आपोआप गर्वाला आळा बसेल हो. एका वेगळ्या संदर्भात ज्ञानदेव माऊली हेच म्हणाले, जई होई जे धाकुटे. आपण सर्वात धाकटे, मग कसला मान आला आहे, कसला अपमान. मग डोक्यावर कसलंच ओझं नाही. आणि ज्याच्यावर डोक्यावर ओझं नाही ना, तोच माणूस मजेत राहतो की नाही. अशी जी दांभिक माणसं असतात ना आणि मानी, त्यांना उगाच असं वाटतं की ते आहोत म्हणून सगळं जग व्यवस्थित चाललं आहे. ते नसले तर काय झालं असतं कोण ठाऊक. काही माणसं म्हणतात सुद्धा हो की मी आहे ना म्हणून तुमचा संसार व्यवस्थित चालला आहे, मी नसतो तर काय झालं असतं कोण ठाऊक. असं वाटणं हा खरं म्हणजे ह्याचाच एक भाग आहे बरं का, दुसरं काही नाही. दंभ, मान, गर्व हे सगळं माणसानंच का होतं. ह्याचं कारण भगवंत सांगतायत, मोहात गृहीत्वात असद्ग्रहान. जे असद आहे, सत्य नाही, योग्य नाही, त्याला अशी माणसं केवळ मोहामुळे पकडून बसतात हो. जेवढं दिसतं तेच सत्य. दुनिया माणसांच्या फक्त भोगासाठी आहे. माणसाला भोग घेण्याचं स्वातंत्र्य आहे आणि परमेश्वराची सत्ता वगैरे मानण्याची काही गरज नाही, असं हे हेयवादी भोगवादी तत्त्वज्ञान आहे. तो मोह आहे हो. याची बाधा आजकाल अनेक चांगल्या लोकांसुद्धा झालेली दिसते. अगदी विचारवंतांनासुद्धा झालेली दिसते. ते म्हणतात आम्हाला विचारांचं, कलेचं स्वातंत्र्य हवं आहे. कुठलीही सामाजिक किंवा नीतीची बंधनं आम्ही मानत नाही. धर्माची आम्हाला आवश्यकताच नाही. आम्हाला अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य पाहिजे. मग ते स्वतःला मोठे ज्ञानी, विचारवंत, कलावंत आणि पुरोगामी इत्यादी समजतात आणि मग भ्रष्ट आचरण करतात. मग उच्चभ्रू समाजाच्या नावाखाली केवळ विकार आणि वासना यांचा नंगानाच पाहायला मिळतो. हे आहेत असत, म्हणजेच खोटे किंवा चुकीचे विचार. ते सत नाहीत आणि सतला मानणारे पण नाहीत, ते असत. या ग्राह शब्दाचा आणखीन एक अर्थ आहे बरं का, संत मंडळी सांगतात. तो इथे योग्य रीतीने लागू होतं म्हणून सांगतो बघा. ग्राह म्हणजे सुसर किंवा मगर. ज्या कधीही पुऱ्या न होणाऱ्या भोगवादी कामना असतात ना, त्या मगरीसारखे किंवा सुसरीसारखे असतात. एकदा काय झालं, एक माणसाला नदी ओलांडून जायचं होतं. तिथे नदीच्या काठाला त्याला काहीतरी काळं मोठं दिसलं. त्याला वाटलं लाकडाचं वण काय. त्याने ठरवलं की त्याच्यावर बसावं आणि नदी पार करावी. झाला, त्याच्यावर जाऊन बसला. आता ती होती मगर हो. त्या मगरीचं आहेतच काम झालं ना.
ती लागली नदीमध्ये खोलवर जायला अशी. मग काय माणसाची स्थिती काय झाली असेल, असा आनंदी राहू शकेल का हो कधी. मग तो लागला भीतीने राम 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 म्हणायला. आणि मगरसुद्धा मनातल्या मनात म्हणत असेल की नाही, बदने कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे, अशी स्थिती होते मंडळी. एकदा असंगाशी संग केला ना की मंडळी असंच होणार हो. स्वतःला देह मानलं की मग जीवनामध्ये कष्ट आणि दुःख हे भोगावंच लागणार. हेच मोहाचं वैशिष्ट्य आहे ना. याबद्दल भर्तृहरीने एक श्लोक लिहिले बरं का. त्याचं तात्पर्य असं आहे की का विशिष्ट प्रकारच्या दगडालाच आपण काय मानतो, रत्न मानतो. तसंच हाडामासाच्या या पुतळ्याला मी असं मानतो. आणि मग एकदा असंच वस्तूला जवळ केलं की असंच होणार आहे, अगदी स्पष्ट आहे असं तो म्हणतो. मग अशा भोगवादी लोकांची प्रवृत्ती असते अशुचिव्रतः. आपण हे जाणतो ना मंडळी की जीवनामध्ये काही ना काहीतरी व्रत, काही नियम आवश्यक आहेत हो. त्यामुळे आपण आपल्या इंद्रियांवर नियंत्रण प्राप्त करतो आणि त्यातूनच पुढे बुद्धीवर सुद्धा नियंत्रण प्राप्त करणं शक्य होतं. याउलट असं ज्यांचं आपल्या चालण्या बोलण्यावर, भोगावर कसलंच नियंत्रण नाही, त्यांना अशुचिव्रता असं म्हटले. अशी व्यक्ती स्वतःच्या मनावर नियंत्रण करूच शकणार नाही. आता आपल्या मनात कोणते विचार येणार आणि कोणते येणार नाही हे काय आपण ठरवू शकत नाही ना. विचार तर सगळ्या प्रकारचे येणारच, वृत्ती उठणारच ना. आजवर आपण काय केलं, आपल्या विचारांचे, मनाचे, इंद्रियाचे केवळ गुलाम होतो. ते नाचवतील तसे नाचत होतो. पण जर आपण आपल्या इंद्रियांवर, मनबुद्धीवर व्रतस्थपणे नियंत्रण प्राप्त केलं तर उलट होईल ना. आपलं मन, आपली इंद्रिय आपलं ऐकायला लागतील. विचारांबरोबर वृत्तीवर आपण स्वार होऊन जाऊ आणि तेच योग्य आहे ना. याचा प्रत्यक्ष फायदासुद्धा आहेच ना. हाच तर व्रतांचा फायदा आहे. भगवंत सांगत आहेत की असे जे भोगवादी, इहवादी लोक आहेत ना, त्यांचंसुद्धा एक व्रत असतं बरं का. पण कसलं व्रत असतं? अशुचिव्रतः. पवित्र नाही, अपवित्रतेतच व्रत असतं. चुकीच्या प्रकाराचे जीवन जगणं, केवळ इंद्रिय भोगासाठी जगणं, दिसणाऱ्या विश्वापलीकडे काही तत्त्व आहे, काही शक्ती आहे, तिचा आपला काही संबंध आहे, याचा विचारसुद्धा न करणं ना, ही आहे चुकीची जीवन पद्धती आणि हीच आहे अपवित्रता. मंडळी परत एकदा सांगतो बघा, व्यक्तीच्या स्तरावर हे जे चित्रण आहे ना, मनाच्या अस्थिर लाटांवर सतत हेलकावे खात 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 जगलेल्या भोगवादी जीवनाचं चित्रण आहे. तसं पाहिलं तर भोगवादी समाजाच्या चुकीच्या विचारमंथनाचं चित्रण आहे ना. आपलं जीवन कोणत्या तत्त्वज्ञानावर आधारित आहे, त्या जीवनातील सौंदर्य अवलंबून असतं, हे खरं आहे. जसा पायात जर कच्चा असेल ना तर कुठली इमारत भक्कम असू शकणारच नाही ना. आज आपण जगात सगळीकडे जे पाहतो आहे ना की सगळीकडे अस्वास्थ्य आहे, भूक आहे, अश्रू आहेत, अनाचार आहेत, अत्याचार आहेत, हे सगळं या स्वार्थावर आधारित असलेल्या भौतिकवादी जीवनाचीच परिणिती आहे. आता हे वास्तव विचार भगवंत पुढच्या श्लोकात पुढे चालवत आहेत, तोही पाहूया. आता आपण 11व्या श्लोकाकडे येतोय. चिन्तामपरिमेयाञ्च प्रलयान्तामुपाश्निताः कामोपभोगपरमा एतावदिति निश्चिताः. इंद्रिय तृप्ती करणं हीच मानव संस्कृतीची मुख्य आवश्यकता आहे असा त्यांचा विश्वास असतो. अशा प्रकारे त्यांना मरेतोपर्यंत अमर्याद चिंतांनी ग्रासलेलं असतं. प्रयतात मनः. मृत्यूपर्यंत टिकून राहणारे अपरिमेयाम चिंतामुपाश्रित्या. असंख्य चिंतांचा आश्रय घेणारे, कामभोग परम विषयभोगामध्ये अगदी तत्पर असणारे, एतावत इति निश्चितः. इतकंच सुख आहे असं हे लोक समजतात. आता भोगवादी, इहवादी लोकांचं आणखीन एक वैशिष्ट्य भगवंत सांगतात ना की अशी माणसं ना नेहमीच कसल्या ना कसल्या तरी चिंता करतच असतात. आणि चिंता करण्यासारखं काय असतं, हे पाहिजे ते पाहिजे हीच चिंता असते ना. ते मिळेल का, काही अडचण येईल का, मग ते मिळालं तरी आनंद वाटतो का? नाही, परत ते कसं टिकेली चिंता आहेच ना. आजकाल आपण असं पाहतो ना की लोकांना काही ना काहीतरी चिंता करणं आवडतं बरं का. मला एकदा सकाळी फिरायला गेलो होतो ना, ते ग्रस्त भेटले. ते मला असं म्हणाले की मराठी काका, अशा परिस्थितीमध्ये तुम्ही इतके हलके फुलके आनंदी कसे काय राहू शकता हो? म्हटलं काय झालं, काय परिस्थिती झाली? अहो काय तुम्ही काय वाचता की नाही, पाहता की नाही? म्हटलं सगळं पाहतो ना, सिरियल बघतो, मालिका बघतो, बातम्या वाचतो, पेपर वाचतो. मग जगात काय चाललं आहे? कशाचीच काही शाश्वती नाही. तुम्ही स्वतःला भगवंताचे भक्त मानता ना, मग ते भगवंतांना सांगा ना सगळं ठीक करायला. मंडळी जग हे असंच चालू आहे, पुढे असंच चालणार आहे. आपण चिंता करून त्यात काही बदल होणार आहे का? भगवंताने आपल्याला सध्या उत्तम ठेवलं आहे ना, त्याच्याबद्दल आभार माना ना. चिंता करून काय होणार आहे? बरं, अशा लोकांचं आणखीन एक वैशिष्ट्य असतं. काय असतं माहिती आहे? जर आता
बाहेरच्या काही चिंता नसतील ना तर सारख्या शरीराच्या चिंता चालू असतात. जरा काही कुठे दुखलं की चिंता सुरू, आता जगाचं कसं होणार, काय होणार. आता सध्या तर आणखीन एक नवीन चिंता लागली आहे, कोरोना होणार की काय, नाही तर मग आणखी चिंता संसार कसा होणार इत्यादी. जणू काही संसार आपणच डोक्यावर घेऊन चाललो आहे असे वागत असतात. हो, आपण गेलो तर जगाचं कसं होणार, काही वाईट होणार नाही मंडळी, जगाचं काही बिघडत नाही. आणि चिंता कुठपर्यंत, प्रलयांताम उपाश्रित. अगदी प्रलयापर्यंत. म्हणजे एक तर स्वतःच्या मृत्यूची ते चिंता करतात किंवा जगाच्या नाशाची चिंता करतात. ह्यालाच इंग्रजीमध्ये डूम्सडे सिंड्रोम असं म्हणतात बरं का. बातमी येते किंवा तरी मध्येच अमुक तारखेला जगाचा विनाश होणार, झालं, लागले चिंता करायला. आता कसं होणार, काय होणार, कसं होणार, काय होणार. अहो, जर खरोखरच सगळंच जग संपणार असेल ना तर काळजी कसली करायची. सगळ्या जगाचं होईल ते आपलं होणार ना, हे नक्कीच आहे. भगवंत पुढे सांगतायत की हे लोक जरी ना सतत कसल्या तरी गोष्टीची चिंता करतच असतात तरीसुद्धा त्यांचं निरनिराळे भोग घेण्याचं काम तंत्र चालूच राहतं. म्हणजे काय असतं, एकीकडे इथल्या भोगांचं समर्थन करायचं, ते भोगायचे, आणि मग उगाचच काय करायचं, गरीब लोकांबद्दल, त्या महागाईत गरिबांचं बिचाऱ्यांचं कसं होत असेल अशी खोटी सहानुभूती अगदी लांब चेहरा करून दाखवायची. आपल्याला सगळ्या समाजाची जणू काही चिंता आहे असं दाखवायचं. असं करणारा एक सध्या खूप मोठा वर्ग समाजामध्ये आहे बरं का. यांनाच आर्म चेअर सोशल वर्कर असंही म्हणतात. ह्याच्यामध्ये सर्व प्रकारचे लोक आहेत, मोठे मोठे उद्योगपती आहेत, फिल्म स्टार्स आहेत, राजकारणी आहेत, समाजकारणी आहेत, विचारवंत आहेत, सगळे आहेत. आणि मग हे चिंतोपंत उगाच ठरवतात. काय ठरवतात, एतत् इति निश्चितः, एक आहे तर निश्चित आहे. काय आहे, जग असंच आहे, फक्त आपण स्वतःला कसं वाचवायचं, स्वतःची चिंता करायची. इतरांबद्दल कोरडी सहानुभूती जरूर दाखवायची, पण ती फक्त स्वतःच्या पोळीवर तूप ओढण्यासाठीच दाखवायची. आता हेच वर्णन भगवंत 12व्या श्लोकात पुढे चालवतात, पाहूया. आता आपण 12व्या श्लोकाकडे येतो आहे. 16व्या अध्यायातला 12वा श्लोक. काय म्हणतात भगवंत, आशापाशशतैर्बद्धाः कामक्रोधपरायणाः ईहन्ते कामभोगार्थमन्यायेनार्थसंचयान्. शेकडो हजारो आशारूपी पाशांनी बद्ध झालेले आणि काम क्रोध परायण झालेले हे आसुरी लोक इंद्रिय तृप्ती करता अन्यायी मार्गाने धनसंचय करतात. आशापाश शतई बद्धा, अनेक आशांच्या शेकडो जाळ्यात गुरफटलेली माणसं. काम क्रोध परायण, काम म्हणजे कामना आणि क्रोध म्हणजे राग अर्थातच. ह्याच्यामध्ये परायण होऊन इयंते कामभोगार्थम, विषयभोगांसाठी कर्म करतात. कर्म करीत असताना अन्यायानं अर्थसंचनान, अन्यायपूर्वक धन इत्यादी पदार्थांचा संग्रह करण्यासाठी धडपडत असतात. पहिल्यांदा सांगतात आशापाशे शतरबद्धा. जगामध्ये भोगण्याची विषयता अनंत आहे, ते खरंच आहे, आणि त्या मनाने माणसाचं आयुष्य शांत आहे, मर्यादित आहे. सर्व उपभोग घेण्यासाठी एक जन्म पूर्ण शक्यच नाही. आसुरी संपत्तीच्या गुणांनी जी माणसं युक्त असतात ना, त्यांना असं वाटतं की जास्तीत जास्त उपभोग प्राप्त करणे हे जीवनातलं सर्वश्रेष्ठ साध्य आहे. मग अशी माणसं काय करतात, शेकडो पाशांनी बांधलेली असतात. इतकं धन मिळावं, असा मान सन्मान मिळावा. कोणाला सुखाची अपेक्षा असते, कोणाला सत्तेची असते. सर्व जगाकडून कसली तरी सतत अपेक्षा, हे खरं आहे. आता एकाच वेळेला आशा आणि अपेक्षा, सर्व आशा संपूर्णपणे पूर्ण होणं कधीच शक्य नाही ना. मग काय निराशा, उपेक्षा. जिथं अपेक्षा आहे ना तिथे उपेक्षा होणारच की, सरळ आहे अगदी. पत्नीची अपेक्षा काय असते की पतीने अगदी आपल्या सल्ल्याप्रमाणे वागावं. पतीची अपेक्षा असते की पत्नीने अगदी आपल्या सल्ल्याप्रमाणे वागावं, घर सगळं स्वच्छ ठेवावं वगैरे वगैरे, सर्व जागच्या जागी असावं इत्यादी. आणि दोघांची अपेक्षा असते की मुलांनी आपलं सगळंच्या सगळं ऐकावं. मुलांची अपेक्षा काय असते की आता यांचं वय झालं, यांनी आमच्या संसारात दुडबुड करू नये. आणि यातली कोणतीच अपेक्षा पूर्ण होत नाही. मग आणि होत असेल तर संसार कसला हो. शेवटी जेवढी मोठी अपेक्षा आहे तेवढं दुःख मोठं आहे, तर उघडच आहे, दुसरं काय होणार. जेवढी अपेक्षा कमी ना, आशा कमी, तेवढा माणूस जास्त सुखी, समाधानी आणि संपूर्ण निरपेक्ष अस्तित्व म्हणजे परमात्मा. हे नक्कीच आहे. निरपेक्ष असणं ही दैवी संपत्ती आहे. हो, शेकडो आशा अपेक्षा असणं ही आसुरी संपत्ती आहे. भगवंत पुढे सांगतात की असे लोक कामक्रोध परायण असतात. जसे काही लोक हबहप असतात. आता माझ्या लहानपणी हबहप म्हणजे काय म्हणायचे माहिती आहे का, गमतीने म्हणायचे. हरिभक्तीपरायण नाही हो, हरभरे भराण्यात पटायत, पण तसा खरा अर्थ नाही आहे. हबहप म्हणजे हरिभक्तीपरायण.
तसे हे लोक काय असतात, हे लोक कामक्रोधपरायण असतात. हरिभक्तीपरायण नाही, कामक्रोधपरायण. अनेक कामना असतात, हे मिळावं, ते मिळू नये इत्यादी. त्यासाठी मोठं प्लॅनिंग पण चालतं. आता असं करू, तसं करू, ह्या कामना पूर्ण झालं नाही तर मग काय होतं, रागराग येतो, आदळापट होते, चरफाट होतो. त्यांची धारणा अशी असते की माणसाने सतत काहीतरी इच्छा, कामना, अपेक्षा ठेवल्याच पाहिजेत, त्याशिवाय तो कामच करणार नाही. ते म्हणतात सुद्धा, अहो कामनेवर तर जग चालतं. जगात काही कामं करून घ्यायची असतील ना तर रागसुद्धा आवश्यक आहे. कारण ते बघा, अहो आपण रागवल्याशिवाय कामं होत नाहीत असं ते म्हणतात. आपण रागवलो की घरातली माणसंसुद्धा आपल्याला हवं तसं वागतात. म्हणजे लक्ष कुठे आहे, तर रागामुळे कामं होतात, म्हणजेच कामनापूर्ती होते. म्हणजे सगळं लक्ष कुठे असतं, कामनापूर्तीकडे. आपलं अंतःकरण अशुद्ध होतं, इकडे लक्षच नाही आहे, बिलकुल लक्ष नाही. आणि समजदारीचं जीवन असेल ना तर या अतिरिक्त कामनावर आणि रागांवर विजय मिळवता येतो. भगवंत पुढे सांगतायत, इहंते कामभोगार्थम. एक कामना आणि भोग पूर्ण करण्यासाठी गरज लागते पैशाची अर्थातच. मग असे कामपरायण लोक काय करतात, अन्यायेन अर्थसंचयान. अन्यायाने पैसे मिळवण्यासाठी तयार होतात, काही करायला तयार होतात. अर्थसूचिता या अशांच्या खिचगंटीत सुद्धा नसते हो. ते म्हणतात माणसानं काय आहे, येणं केणं प्रकाराने पैसे मिळवावे, बस ते महत्त्वाचं आहे. कारण पैसा शेवटी सर्व काही देऊ शकतो. मग बेईमानी, धोकेबाजी, विश्वासघात, लाचखोरी हे कर्म अगदी ते सहज करतात. बघा ना, हे पापकर्म ह्याची जाणीवसुद्धा त्यांना नसते. अहो भिकारी निदान दीनमाना होऊन तरी भिक्षा मागत असतो. पण आता आपल्याच ऑफिसमध्ये बसून हजारो लाखो रुपयाचे लाच खाणारे काही कर्मचारी किंवा आपल्या सत्तेचा दुरुपयोग करून करोडोपती झालेली माणसं पाहिली ना की भगवंताने अशा वृत्तीची दखल कितीतरी आधीच घेतली असं जाणवतं की नाही. आता हेवादी आणि भोगवादी जीवन जगण्याची पक्की धारणा काय असते की चांगल्या मार्गाने कोणी पैसा मिळवूच शकत नाही. अहो न्याय, नीती या गोष्टी बाजूला ठेवाव्याच लागतात. स्वतःचं हित पाहावं लागतं तरच पैसा मिळतो. व थोडा मोठ्यांचं सोडाव. हल्ली या हेवादी विचारांचा इतका मारा होत असतो सगळ्या माध्यमातून की त्याचा परिणाम अपरिपक्व अशा तरुणांवर सुद्धा झालेला दिसतो. आपण जे वर्तमानपत्रात वाचतो की नाही की अगदी तरुण सुशिक्षित सुखवस्तू घरातल्या मुलांनी सुद्धा केवळ मौज मजा करण्यासाठी पैसे पाहिजेत म्हणून काही चोऱ्या केल्या वगैरे वगैरे या गुन्ह्याच्या बातम्या आपण ऐकतो. हे खरं म्हणजे अशा मनोवृत्तीचा परिणाम आहे, दुसरं काहीच नाही. भगवंतांनी दुसऱ्या अध्यायात स्पष्टपणे सांगितलंच आहे, भोगैश्वर्य प्रसक्तानाम तया परोतचेतसाम व्यवसायात्मका बुद्धी समाधो न विधीयते. दुसऱ्या श्लोकात, दुसऱ्या अध्यायातला 44वा श्लोक होता. जे लोक भोग, ऐश्वर्य आणि श्रीमंती यांच्यामध्येच आसक्त झालेले असतात ना त्यांच्या ठिकाणी परमेश्वराबद्दल निश्चयात्मक बुद्धी असूच शकत नाही. निश्चित आहे. आता पुढे काय म्हणतात भगवंत पाहूया पुढच्या श्लोकात. हरिओम.